नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहता शिवणकला बाय प्रीती. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चौरंगावरचा जो आसन असतं ना ते कसं बनवायचं, आणि हे मी पैठणीचं बनवलेलं आहे. आधी मी तुम्हाला दाखवते की हे कसं आहे. हे पहा, ते सगळीकडे मी पैठणीचं मटेरियल लावलेलं आहे, कापड, आणि मध्ये हे ब्रॉकेड आहे. असं सेम तुम्ही उरलेले ब्लाऊज पीसचे तुकडे असतात ना त्यांचं पण बनवू शकता. म्हणजे काय, मध्ये एक मोठा तुकडा लावायचा ब्लाऊज पीसचा, आणि इथे जे आहेत ना, इथे रंगीत वेगवेगळे आपले ब्रॉकेटचे जे तुकडे आपल्या कटिंग्समधनं उरलेले असतात ना, तसे वेगवेगळ्या रंगाचे लावलेत आणि अशी सेम डिझाईन मारली केलीत, लेस वगैरे लावून ना. प्रचंड सुंदर दिसतं. तर ह्याचं मला कोणी विचारलं होतं, माझ्या एका सबस्क्रायबर ताईंनी विचारलं होतं. तर सगळ्यात शेवटी मी त्यांचं नाव सांगेन आणि त्यांची कमेंट पण सगळ्यात शेवटला दाखवेन. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की 1.25 फुटाचा चौरंग असतो आणि 1.5 फुटाचा असतो. त्याप्रमाणे तुम्ही मापं घ्या. तर माझा चौरंग आहे जो 1.25 फुटाचा आहे, त्यामुळे याचं माप येते 15 बाय 15. तर त्याच्यासाठी मी हे 3 कापड घेतलेले आहेत, ब्रॉकेट, एक पैठणी, एक अस्तर. तर मी काय केलं आहे, 15मध्ये 1 इंच ॲड करून 16 बाय 16 इंचावर मार्किंग केलेलं आहे. एक पैठणीचं कापड आणि 2 अस्तराचे कापड इथे कटिंग केलेले आहेत. अस्तराच्या ऐवजी तुम्ही नॉन मूव्हन फॅब्रिक पण वापरू शकता, त्याच्यामुळे स्टिफनेस येतो. तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी इथे वापरलं आहे आणि हेही छान दिसतं आहे, आणि हे मी माझ्या गणपतीसाठीच गणपतीच्या वेळेला मी वापरणार आहे. तर ही जी पानं आहेत ना ती आपल्याला बनवायची आहेत. तर पानाची उंची इथे मी 6.5 इंच ठेवते आणि रुंदीला हा 4.5 इंचाचा असणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पानाची उंची कमी जास्त करू शकता, पण रुंदी 4 इंचच 4.5 इंचच ठेवा. इथे मी 2.5 इंच वरती गेलेली आहे आणि इथे ते क्रॉसमध्ये पट्टीने मार्किंग करून घेते आणि तो भाग आता आपण इथे कट करून टाकूया. तर हे एक पान तयार झालेलं आहे. तर असे मला टोटल 12 लागणार आहेत. आता हे मी तुम्हाला दाखवते. असे मी हे 12 कटिंग करून घेतलेले आहेत. आता हे सगळी पानं ना आपल्याला ब्रॉकेटच्या कपड्यावर ठेवायची आहेत. हे कापड मी यूज करणार आहे, तर तसं मी ठेवणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जे ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेले असतात ब्रॉकेटमधले, तर तेही त्याही पानांचे खूप सुंदर दिसतं, मल्टी कलरचं खूप छान वाटतं. ते तुम्ही करून बघा. असं उरलेल्या कपड्यांचंच बनवायचं, काही नवीन खास आणायचं नाही. छान दिसतं ते तयार झाल्यावर. आता ही सगळी पानं ना मी बॉलपिन लावून फिक्स केली, पण ह्याच्यातलं एकच तुम्हाला मी शिवून दाखवते, पण नंतर मी सगळी एकसाथ शिवून टाकणार आहे. ती सगळं एकसाथ दाखवता येत नाही, मग ती पिनंसारखी पडत राहतात ना, म्हणून मी आता इथे एकच शिवून दाखवते तुम्हाला. तर काय करायचं आहे, साईडला कडेने 1/2 इंचावर दाबटीप मारत जायची आहे. आणि हे सगळं शिवून झालं की साईडचं काय कापड असेल ते कटिंग करायचं आणि मग उलटं करायचं. आधीच ना ब्रॉकेटचं कापड कधीच कापू नका हां, अस्तराबरोबर. मग ते शिवायला कठीण जातं, थोडंसं उलट उलट फिरत राहतं. तर ब्रॉकेटचं कापड तसंच ठेवायचं, फक्त आपलं अस्तर कटिंग केलेलं ठेवायचं. आता हे सगळं आपलं झालेलं आहे. कडेला मी नॉचेस पाडले आणि आता आपण हे उलटं करून घेऊया. असा एक पान मी तयार केलेला आहे. याला आपण आता कडेला किनारीची शिलाई मारूया. माझं जे आसन आहे ना त्याच्यामध्ये पाठची बाजू पण पूर्ण फिनिश होऊन जाते, पाठूनही काही खराब दिसत नाही. त्यामुळे हा तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. ही पानं सगळी मी आतमध्ये अस्तराच्या आतमध्ये कशी ॲडजस्ट करते, अशी ही ना मी टोटल 12 पानं तयार केलेली आहेत. आता पण ही काय करायची, इथे तुम्ही लक्ष द्या. मी बघा खाली अस्तर ठेवलेलं आहे, वरती ब्रॉकेटचं कापड ठेवलं आहे आणि सगळे सरळच बाजू ठेवलेले आहेत, आणि त्याच्यावर आपली आता ही पानं उलटी ठेवते आहे. आणि एक साथ सगळी लावून घ्यायची, म्हणजे एकदाच शिलाई मारता येते पटकन. एक 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 लावत बसू नका, एक साथ सगळी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची. आता ह्याला काय आपल्या फिटिंगप्रमाणे काही नाही आहे, जरा अंदाजाने व्यवस्थित ठेवायचं आणि ॲडजस्ट करत जायचं. असं काय मापं बिपं घेत जायचं नाही आहे. आता हे बघा मी ठेवते आहे आणि बॉलपिनने एकसाथ सगळी फिक्स करून घ्या आणि एकच शिलाई मारून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी काहीही स्किप नाही करत आहे, सगळं व्यवस्थित दाखवते. पण इथे लक्षात ठेवा हां, मी बघा सरळ बाजूवर ठेवलेलं आहे. तुम्ही असंच करा, नाहीतर मग काय होतं, चुकीचे लागलं की परत तेवढं उसवावं लागतं, परत ते लावावं लागतं.
म्हणून मी याच्यात काही स्किप नाही करत आहे. आता आपल्याला हे शिलाई मारायची, कडेला अर्धा इंचावर आपण इथे ही शिलाई मारून घ्यायची संपूर्ण. वरती जी डिझाईन आहे ना, तुम्हाला हवी ती तुम्ही डिझाईन करू शकता. ही पाण्याचे रंग पण तुम्ही बदलू शकता आणि वेगवेगळी छान असे आसन तयार करू शकता तुम्ही. इवन तुम्ही तयार करून गिफ्ट पण देऊ शकता, किंवा आपल्याकडे किंवा कोणाच्याकडे गणपती आले असतील तर तिथे आपण फळं फळं किंवा मिठाई घेऊन जातोच, त्याच्यासोबत हे असं एक चौरंगाचं आसन पण घेऊन जायचं. जेव्हा त्यांच्याकडे कसली पूजा असेल तर ते लोक ते वापरू शकतात पूजेला पण. तर हे छान आयडिया आहे हे गिफ्ट द्यायला, मला हे आवडतं. हे असं काहीतरी आपण उरलेल्या तुकड्यांपासून कपड्यांपासून बनवायचं सुंदरशी वस्तू. तर बघा आता मी काय केलं, ती पानं लावलेली आहेत. आता हे वरती आपण दुसरं अस्तर ठेवलेलं आहे. आता तो भाग मी उलटा करून घेतला. आता उलटा का करून घेतला तुम्ही म्हणाल, तशी शिलाई मारायची नाही. इथे काय होतं, ह्या बाजूला आपण ऑलरेडी जी शिलाई मारलेली आहे ना ती दिसते, मग त्या शिलाईवरच आपल्याला दुसरी शिलाई मारायची आहे. म्हणजे कसं, पानं एक छोटा एक मोठा असा होणार नाही, बरोबर त्या शिलाईवर आपण शिलाई मारायची. म्हणून अस्तर ठेवायचं, उलटं करायचं आणि मग शिलाई मारायची. इथे मी काय केलं बघा, हा एवढा भाग ना मोकळा सोडायचा आहे, कारण आपल्याला हा उलटा करून घ्यायचा आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणाले की हे जे मी आसन बनवणार आहे ना, ते पाठच्या बाजूने पण एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. काहीही अशा शिलाया वगैरे दिसणार नाहीत त्याच्यामध्ये. आता हे बघा, ह्या चारी बाजू माझ्या शिवून झालेल्या आहेत. कडेला आपण नॉचेस पाडून घेऊया आणि जो भाग मी ओपन ठेवलेला आहे ना त्याच्यातून सगळा आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आणि हे सगळं संपूर्ण सरळ करून घेऊया. हे बघा, आणि आता बघा एवढंच तयार झालं आहे तरी किती सुंदर वाटते. एवढंही छानच दिसतंय, काहीच एकदम छान वाटते. हे असंही तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही, काही लेस बीस नाही लावलं तरी असंही छान दिसतंय. पण अजून आता आपल्याला लेस लावून डेकोरेट करायचं आहे. आणि असं काही नाही आहे की जाऊन दुकानात जा आणि घेऊन या. तुमच्याकडे काय ज्या उरलेल्या लेस असतील ना त्याही लावा. मीही तेच केलं आहे खरं सांगू तर. मला कडेला लावायला ती मोठी लेस, मला अशी ती काय जास्त उपयोगाची नसते, त्यामुळे मी काही आणली नाही. माझ्याकडे ज्या काही लेस आणल्या होत्या आधीपासूनच्या त्या यूज करूनच मी ही डिझाईन तयार केलेली आहे. उलट आपली ना अशी इतरांपेक्षा अशी युनिक डिझाईन तयार होते आणि कळतं अरे वा हे खूपच छान दिसतं आहे, वेगळं एकदम. सगळ्यांचं असं सेम नाही होणार. आता हे मला एक छोटा तुकडा लावायचा आहे जो मी 4.5 बाय 4.5 इंचाचा लावलेला आहे. मी 4.5 इंचाचा लावला आहे म्हणजे तेवढाच लावायचा असं काही नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठा पण लावू शकता. आता इथे मी चौकोनी लावलेला आहे, तुम्ही गोल शेप पण करू शकता किंवा असा फुलाचा आकार पण देऊ शकता, चांदणीचा आकार देऊ शकता, स्टार, काहीही करू शकतो. आपल्याला जे सुचेल ते आपण करायचं. ह्याच्यावर काय असे काय आपल्याला रूल नाही आहेत की आपल्याला आपल्या कपड्यांसारखे रूल नाही आहेत की हे असं एवढंच पाहिजे ते तेवढंच फिटिंग करायचे. काय पाहिजे ती सुचेल ती डिझाईन, पण आती पण अशी करू नका की काहीतरी विचित्र दिसेल. पण हे बघा शांत सोबर असं दिसलं पाहिजे, म्हणजे तो ग्रीन कलर हायलाईट झाला पाहिजे. म्हणून जास्त आता कडेला जर पैठणीची पानं आहेत ना तर सेंटर जरा छोटाच राहू देत, म्हणजे तो ग्रीन रंग आहे ना, हिरवा ब्रॉकेट, तो बघा हिरवागार रंग, तो असा हायलाईट झाला पाहिजे. लक्ष सगळं त्याच्याकडे जात आहे आपलं. त्याप्रमाणे आता ही जी लेस आहे ना, ही लेस मी मिशोवरून घेतलेली आहे आणि मिशोवरनं लेस खूप स्वस्त मिळतात. आपण दुकानात ना आपल्याला उलट महाग मिळतात, पण मिशोवर खूप स्वस्त मिळतात. मला दुकानामध्ये 10 ते 15 रुपये मीटरने अशा लेस मिळतात, बाकीच्या ज्या मी घेते त्या. पण तेच मिशोवरनं खूप स्वस्त मिळतात लेस, त्यामुळे मिशोवरनं बिनधास्त मागवा आणि चांगल्या क्वालिटीच्या येतात. तर ही बघा, ही लेस मी लावली. कडेला माझ्याकडे ही एक लेस होती राहिलेली, ती मी लावली आणि ते लावून पण एवढी छान आपली युनिक डिझाईन तयार झाली, वेगळीच. तुमच्याकडे जर मोठी लेस असेल जी देवाऱ्यात आपण स्वस्तिकवाली वगैरे असेल ना ती लावा. पण त्या लेसने काय होतं माहिती आहे का, ती साईडची जी पानं आहेत ना त्यांचा जो म्हणजे पैठणीच्या पानांचा जो ती हायलाईट नाही होत, त्या लेसकडे लक्ष जातं. त्यापेक्षा आपल्याला जर ती पानं हायलाईट करायची असेल ना तर लेस नाजूक लावा असं मी म्हणेन. म्हणजे आपण ठरवायचं की आपल्याला एक्झॅक्ट कुठल्या गोष्टीला हायलाईट करायचं आहे. म्हणजे आहे म्हणून हवे तेवढ्या लेस त्याच्यामध्ये लावल्यात तर तो एकदम विचित्र तयार होईल, म्हणजे अति केल्यासारखं होईल. ते असं शांत सोबर दिसलं पाहिजे आणि लक्ष गेलं पाहिजे, अरे वा काय छान दिसतंय. आणि आपण काहीही डिझाईन करू शकतो. आता इथे मी साईडला चौकोन केलं आहे, तुम्ही हा जो मधला चौकोन आहे त्याला पण असं चारही बाजूने असं गोल लेस फिरवू शकता, तेही छान दिसेल.
आता बघा मी बघते मी तीच लेस छान दिसेल का, तर नाही, तर मग मी परत समोसा लेस लावली कडेने. आता ही लेस सगळी चारी बाजूने फिरवायची आहे. फक्त काय करायचं आहे, व्यवस्थित फिनिशिंग ठेवायची. काय धागे बिगे असतील ते कट करत जायचे आहेत. आणि जे काही काम द्याल ना ते फिनिशिंगने द्या आणि अति ओव्हरलोड लेसचा करू नका. हे एवढं बास. आणि आपलं काहीतरी असं युनिक बनवायचं, छान दिसलं पाहिजे. अरे वा, बघता क्षणी म्हटलं पाहिजे हा काय मस्त बनवलं आहे, छानच आहे. तर इथे हा आपला संपूर्ण तयार झालेला आहे. आणि मी हा कसा बनवला आहे हे तर तुम्ही मला कमेंट करणार आहात, लाईक पण करणार आहात आणि हाईप पण करणार आहात. तर आपल्या ज्या ताईंनी मला सांगितलं होतं की ताई चौरंग आसन बनवा, तर इथे त्यांचं मी नाव दाखवते आहे. त्यांचं नाव आहे रक्षंदा सूर्यवंशी. तर रक्षंदा ताई तुम्ही पाहत असाल तर नक्की कमेंट करा. आणि हा जो फोटो आहे ना त्यांनी कम्युनिटी पोस्टवर अपलोड केला होता. तुम्हीही मला असे फोटो पाठवू शकता. जे मला जमतील ना ते मी नक्की बनवेन आणि जे मला परवडतील ते मी नक्की बनवेन. चला तर पोरींनो, आता इथपर्यंत आलाच आहात ना, आता लाईक करा आणि हाईप करा हां. आणि माझा व्हिडिओ सगळीकडे जरा पसरवा चांगला.